नमस्कार सगळ्यांना. तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आज आपण सी सेक्शन डिलिव्हरी याच्यावर बोलणार आहोत. तर सीझर झालं म्हणून एका बाईचं शरीर हरत नसतं. सीझर झालं म्हणून एका बाईचं शरीर हरत नसतं. तर तिने तेव्हा तो एक आई म्हणून घेतलेला डिसिजन असतो. तेव्हा ती कशाचाही विचार करत नाही. ना नातेवाईकांचा करते, ना घरच्यांचा करते, ना दुनियेचा करते, ना कोणाचा विचार करते. ती कोणाचाही विचार न करता फक्त आणि फक्त आपल्या बाळाचा विचार करते आणि सी सेक्शन करण्याचा डिसिजन घेते. तेव्हा ती आपल्या शरीरावर टाके पडतील, आपलं शरीर खराब होईल याचाही विचार करत नाही. तेव्हा फक्त ती एक आई म्हणून विचार करते, आपल्या आतमध्ये वाढणाऱ्या जीवाचा विचार करते आणि ती सी सेक्शन करण्याचा निर्णय घेते. सी सेक्शन म्हणजे कोणत्याही बाईची हार नाही आहे, तर तिचं ते धैर्य आहे, तिने घेतलेला निर्णय आहे. कोणतीही आई असते ही कधीही आपल्या बाळाला हरू देत नाही. एक आई कधीही हरू शकत नाही, कारण की तिने 9 महिने त्या बाळासाठी वाट बघितलेली असते. 9 महिने त्या बाळाला आपल्या पोटामध्ये वाढवलेलं असतं. आणि जेव्हा लोक येऊन बोलतात की अरे सी सेक्शन झालं, नॉर्मल नाही झाली, जरा वाट बघायला पाहिजे होती, सी सेक्शन हे कोणी ठरवून करत नसतं. ते सगळ्या गोष्टी असतात ते त्या मेडिकल कंडिशनवर डिपेंड असतात. लास्ट मंथमध्ये ज्या काही मेडिकल कंडिशन असतील त्याच्यावर ठरलं जातं की सी सेक्शन करायचं की नॉर्मल डिलिव्हरी करायचं. पण आपल्याला जे भेटायला येणारे लोक असतात किंवा आपल्याच घरातले लोक असतात त्यांचं सारखं सुरू असतं की सी सेक्शन करून बसली आहे, नॉर्मल झाली असती तर बरं झालं असतं, असं तसं. पण कोणतीही बाई ही मुद्दामून सी सेक्शन करून घेत नाही. तिलाही पण काय बरं नाही वाटत की आपल्याला त्रास करून घ्यावा, आपण फाडून घ्यावं, एवढे टाके पडणार आपल्याला, त्याच्यानंतरचा जो वेगळा त्रास आहे तो. सी सेक्शन म्हणजे काय खायची गोष्ट नाही आहे. कितीतरी दुःख, कितीतरी वेदना आहेत त्या सी सेक्शनमध्ये. आफ्टर सी सेक्शन जो पहिला वॉक असतो त्याच्यामध्ये किती वेदना आहेत हे फक्त ज्यांचा सी सेक्शन झालाय त्यांनाच समजू शकतो. बरं, ह्याचा अर्थ असं नाहीये की मी म्हणते की नॉर्मल डिलिव्हरी ज्यांना झाली आहे त्यांना त्रास होत नाही. प्लीज चुकीचा अर्थ अजिबात घेऊ नका. त्रास हा दोन्ही आयांना होतो, त्रास हा सगळ्यांना सेम होतो. नॉर्मल डिलिव्हरी असू दे किंवा सी सेक्शनची डिलिव्हरी असू दे, त्रास हा त्रास असतो. कारण की दोन्हीही कंडिशन्समध्ये ती आई झालेली असते आणि आई होण्याचं सुख एकीकडं असतं आणि जो होणारा शरीराचा त्रास असतो तो एकीकडं असतो. पण ती आई असते ना, ती जो त्रास असतो तो विसरून आपल्या बाळाकडे बघून तो सगळा त्रास विसरून जाते आणि पुन्हा नव्याने सुरुवात करते सगळ्या गोष्टी करायला. सी सेक्शनमध्ये तुम्हाला दुसऱ्याच दिवशी चालायला लावतात तेव्हाचा जो त्रास असतो, बरं त्याच्यानंतर 7 दिवसांनी टाके तोडले जातात. ते टाके तुटेपर्यंत जो त्रास असतो, उठायचा, बसायचा, बेबीला घ्यायचं, फिडिंग करायचं, त्याच्यामध्ये कंबरदुखी होत असते, म्हणजे खूप त्रास असतो या सगळ्या गोष्टींमध्ये. पण त्यातून ही एक जी बाई असते ती आई म्हणून खूप एन्जॉय करत असते. आपलं बाळ जर रडायला लागलं तर ती त्या सगळ्या वेदना विसरून जाते आणि प्रयत्न करून उठते आणि त्या बाळाला घेते आणि त्याला फिडिंग करते. हे जे आहे ना, हे नाही शब्दात सांगू शकत. ज्याचं सी सेक्शन झालंय, ज्याची नॉर्मल डिलिव्हरी झाली, त्यांना जो त्रास होतो हे एक बाईच समजू शकते की काय त्रास होतो आणि कसा होतो. आपण हे कोणालाही एक्सप्लेन नाही करू शकत. जो दुःख असतं, जे दर्द असतो तो आपण एक्सप्लेन करून कोणालाही समजणार नाही, कारण की त्यासाठी ते अनुभवच घ्यावा लागतो. अजून ज्या पण नवीन आई झालेल्या आहेत त्यांना मी त्यांच्या घरातल्यांना सगळ्यांना सांगेन की प्लीज तुम्ही त्यांना समजून घ्या, त्यांना जेवढा जमेल तेवढा सपोर्ट करा, त्यांची काळजी घ्या, त्यांना खायला प्यायला द्या, त्यांना हेल्दी खायला द्या. कारण की आई जेवढी हेल्दी राहील तेवढा बेबी हेल्दी राहणार आहे. त्यांची काळजी घ्या. त्यांना जेवढी इमोशनल गरज आहे तेवढी फिजिकली सुद्धा गरज आहे. बाळाचे जे बाबा असतील, पप्पा असतील, त्यांनी सुद्धा आपल्या वाईफची, बाळाच्या आईची काळजी घ्या. त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या. तसं सांगत असतील की माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय, ऐकून घ्या. फक्त ऐकल्याने सुद्धा त्या बाईला बरं वाटतं. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की ती नाटके करते किंवा हे काय सगळ्यांनाच होतं, मुलं काय सगळ्यांनाच होतात, काय तुलाच झालेत का, नाही. प्रत्येक लेडीजचं शरीराची जी कंडिशन असते ती वेगळी असते. प्रत्येकाचं दुखण्याचा जो त्रास असतो तो वेगळा असतो. काहींचे हार्मोन्स
म्हणजे कसं सांगू आता की प्रत्येकाच्या शरीरातला जे हार्मोन्स चेंजेस असतात ते प्रत्येकाचे वेगळे वेगळे असतात. प्रत्येकाला वेगळा वेगळा त्रास असतो. कोणी मेंटली डिस्टर्ब असतो, तो कोणाला फिजिकली त्रास होतोय, खूप प्रॉब्लेम असतात. तर प्लीज सगळ्या नवीन पप्पांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही सगळ्या मॉम्सना समजून घ्या, त्यांना खूप प्रेम द्या. कारण की हीच वेळ आहे ज्याच्यामध्ये एक बाई असते ती सगळं लक्षात ठेवते की आपल्याशी कोणी कसं वागलंय, आपल्याला कसं कोणी ट्रीट केलंय. सो जेवढं जमेल तेवढं प्रेम द्या, बाळालाही प्रेम द्या, आईलाही प्रेम द्या. बघा मग ती आई किती स्ट्रॉंगली त्या बाळाचं सगळं करते. रात्रीचं उठणं असू दे किंवा बाळाचं सगळ्या गोष्टी करणं असू दे, ती आई खूप हसून सगळ्या गोष्टी करत असते. बाळ रात्री 2-2 तासांनी उठवत असतं आईला, बाळाच्या आईची झोप होत नाही, पण तरीही ती आई खूप काय म्हणतात त्याला, खूप हॅप्पी होऊन हसतमुख चेहऱ्याने आपल्या बाळाला फिडिंग करत असते. हो, ठीक आहे. सगळ्यांनी खूप छान राहा, एन्जॉय करा तुमची बेबीसोबतची जर्नी. छान छान व्हिडिओज बनवा, कारण की ह्या गोष्टी आहेत त्या तुम्ही पुन्हा नाही कॅप्चर करून ठेवू शकत. त्या वेळेलाच तुम्ही जर छोटे छोटे व्हिडिओ बनवून ठेवले तर ते तुम्ही शेवटपर्यंत जेव्हा पाहिजे तेव्हा बघू शकता. पण एकदा जर ही वेळ गेली तर तुम्ही नाही, नंतर ती वेळ नाही परत आणू शकत. त्याच्यामुळे एन्जॉय करा, आपल्या लहान बाळासोबत एन्जॉय करा. आपले व्हिडिओज, आपले फोटोज कोणीही काढत नाही. आपल्याला एक सवय असते की, म्हणजे मला तरी सवय आहे की बाळाचा पप्पा जर बाळाला घेतला असेल तर मी ते लगेच व्हिडिओ क्लिक करते किंवा फोटो क्लिक करते, कारण मला आठवणी ठेवायला खूप आवडतात व्हिडिओच्या रूपात. माझ्या पहिल्या मुलाच्या पण सगळे फोटोज, सगळे व्हिडिओज आहेत माझ्याकडे की ज्याच्यामध्ये तो खेळतोय. सगळे इच अँड एव्हरी सगळे व्हिडिओज आहेत माझ्याकडे. पण माझ्यासोबतचे मी त्याला घेतलेले असे माझ्याकडे जास्त व्हिडिओज नाहीत, पण त्याच्या पप्पाने घेतलेले, तो खेळतोय, तो इकडं पळतोय तिकडं पळतोय, हे व्हिडिओज नाही आहेत. हे व्हिडिओज आहेत बट माझे नाही आहेत. पण ह्या सेकंड टाइम बेबीला मी असं नाही केलेलं. मी माझ्या बाळासोबतचे सगळे व्हिडिओज घेणार आहे. कोणी माझे व्हिडिओज काढो अगर नको काढू, मी स्वतः करणार आहे. मी ह्या प्रेग्नन्सीमध्ये तर एक गोष्ट नक्कीच शिकली आहे की स्वतःसाठी सगळं स्वतःच करा, कोणाकडून काहीही अपेक्षा ठेवू नका. जेवढं जमेल तेवढं करा. जिथे नाही जमत सोडून द्या. काही गरज नाही आहे प्रत्येक गोष्ट करत बसायची. मी तुम्हाला सांगेन की मी जेव्हा हॉस्पिटलमधून आली घरी, मला स्पायनल इश्यू सुरू झाला होता. माझं डोकं खूप दुखत होतं. मी जरी बसली ना, म्हणजे बसून राहिली तरी माझं डोकं दुखायचं. खूप सारा त्रास सुरू झाला होता. 5व्या दिवशी स्टिचेस तर होतेच. आणि मी ज्या हॉस्पिटलमध्ये होते त्या हॉस्पिटलमध्ये मला 12 दिवसांनी पुन्हा स्टिचेस ओपन करण्यासाठी, म्हणजे तोडण्यासाठी बोलवलं होतं. मग मी गेली, पण त्याच्यानंतरचे जे दिवस होते त्याच्यामध्ये मला खूप रडायला यायचं. मलाच माहीत नाही की मी का रडते हे मला अजिबात कळत नव्हतं, पण मला रडायला येत होतं. आय डोंट नो वाय, बट खूप रडली. मला आईची आठवण येत होती. काही जेवायला बसली की मी रडत होती. म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टींवर मला रडायला येत होतं की काय करायचं काय नाही करायचं काहीच कळत नव्हतं. कधी कधी असं वाटत होतं की मी का घेतला असेल सेकंड चान्स, मी का पुन्हा बेबीचा विचार केला वगैरे असं तसं. पण हे सगळं होतं. पण हे मला पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये काहीच गोष्टी झाल्या नव्हत्या. हे सेकंड प्रेग्नन्सीमध्ये मला खूप त्रास झाला. म्हणजे मी मेंटली खूप डिस्टर्ब होती. मी नाही सांगू शकत की मला काय होत होतं. तुम्हाला पण असं काही होत असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि हा माझा अनुभव आहे की मला काय होत होतं. आणि सी सेक्शनवाली मम्मा आणि नॉर्मलवाली मम्मा सगळ्यांना हॅट्स ऑफ आहे की तुम्ही सगळ्या मम्मा असतात त्या खूप स्ट्रॉंग असतात. कारण आईला नाही सांगू शकत आपण, आई ही स्ट्रॉंगच असते. कशीही असली तरी आई ही स्ट्रॉंगच असते आणि तिला स्ट्रॉंग राहावं लागतं, कारण की आपल्या मुलांसाठी. त्याच्यामुळे थँक्यू सो मच, तुम्ही माझा व्हिडिओ बघितला आणि शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितला त्याच्यासाठी मनापासून तुमचे सगळ्यांचे आभार. आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. आणि तुम्हाला जर आवडत असेल माझं बोलणं, माझे एक्सपिरियन्स आणि मी असेच व्हिडिओ बनवावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्कीच असे व्हिडिओज बनवेन. आणि हो, हे मी आत्ता नवीन सुरू केलेलं आहे, कारण की माझ्या बेबीसाठी आणि माझ्यासाठी मला काहीतरी नवीन सुरू करायचं आहे. हो, चल बाय. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.